Hello, my beautiful people. Welcome back to our YouTube channel Learning English with अपर्णा, ते देखील मराठीमध्ये. आज आपण बघणार आहोत मराठी मीडियममधून शिकलेल्या लोकांचे इंग्रजी बोलताना होणारे 10 सगळ्यात कॉमन मिस्टेक्स. अँड डोंट वरी, तुम्ही ह्या चुका करत असाल तर आजपासून बंद. हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या चुका सुधारा. So let's get started without wasting much time. Mistake number 1. यूज ऑफ ओनली एव्हरीवेअर. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये आपण ओनलीचा वापर करतो. म्हणजे शी इज गोइंग ओनली, आय एम हिअर ओनली. ओनली म्हणजे आपण फक्त असा अर्थ काढतो, पण इंग्रजीमध्ये प्रत्येक वाक्यात ओनली लावलं जात नाही आणि ते ऐकायला पण खूप इरिटेटिंग वाटतं. मग वापरायचं काय? तर तुम्ही बोलू शकता, शी इज जस्ट गोइंग, आय एम राईट हिअर. जस्ट किंवा राईटचा वापर करा आणि तुमचं वाक्य सुंदर बनवा. मिस्टेक नंबर 2. रॉंग यूज ऑफ मायसेल्फ. मायसेल्फ अपर्णा, मायसेल्फ राहुल, मायसेल्फ अविनाश. मायसेल्फ हा फॉर्मल इंग्लिशमध्ये एकदम चुकीचा मानला जातो. असा हा शब्दच नाही असं बोलतात ते डिक्शनरीमध्ये. मग तुम्ही वापरू नका. मग याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता? तर माय नेम इज अपर्णा किंवा आय एम अपर्णा, आय एम राहुल, आय एम अविनाश. आय एम या शब्दाचा वापर करा आणि मायसेल्फ टाळा, कारण ते चुकीचं आहे. मिस्टेक नंबर 3. ट्रान्सलेटिंग मराठी सेंटेन्सेस वर्ड टू वर्ड. शब्दानी शब्द घ्यायचा आणि तो ट्रान्सलेट करायचा. ते खूप चुकीचं वाक्य बनतं कधी कधी. जसं की आय एम हॅव्हिंग 2 ब्रदर्स, शी इज गोइंग टू होम. आता करेक्ट वाक्य काय असायला हवं की माझे 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर्स. आय जी लावायची गरज नाही. आणि शी इज गोइंग होम, टू ची गरज नाही. आणि ती गरज का नाही याच्यासाठी प्रिपोजिशन्स वरती मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. प्लीज गो अँड चेक इट आउट. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मिस्टेक नंबर 4. युजिंग ही शी इज नॉट अंडरस्टँडिंग. मराठीमध्ये आपण म्हणतो तो मला समजत नाही असा विचार करतो, पण इंग्रजीमध्ये अंडरस्टँड हे नॉन कंटिन्युअस वर्ब आहे. त्याच्यामुळे त्याच्यापुढे आय एन जी जोडला जात नाही. मग तुमचं वाक्य असं असायला हवं, ही डझंट अंडरस्टँड मी किंवा शी डझंट अंडरस्टँड मी. इथून पुढे शी इज नॉट अंडरस्टँडिंग मी असं बोलायचं नाही. मिस्टेक नंबर 5. ओव्हर युजिंग ओनली विथ टाइम. जसं फॉर एक्झाम्पल, मी आत्ताच आलो, आय जस्ट केम नाव ओनली. आता ओनली का लावायचं? ओनली गरजच नाहीये ना. तुम्ही बोला आय जस्ट केम नाव किंवा आय केम जस्ट नाव. ओनली टाकायची गरज नाही, जस्ट नाव पुरेसं आहे. सो ही मिस्टेक तुम्ही टाळा. मिस्टेक नंबर 6. युजिंग डबल नेगेटिव्ह. जसं की आय डोंट नो नथिंग. तर डोंट नो प्लस नथिंग. आता मला काहीच माहीत नाही जर असं बोलायचं तुम्हाला, तर तुमचं वाक्य असं असायला हवं, आय डोंट नो एनिथिंग. आता 2 नेगेटिव्हला जर तुम्ही एकसाथ आणलं तर त्याचा अर्थ चुकीचा होतो. सो करेक्ट सेंटेन्स शुड बी आय डोंट नो एनिथिंग. डबल नेगेटिव्ह एका वाक्यामध्ये वापरायचं नाही. मिस्टेक नंबर 7. रॉंग प्रपोजिशन्स. जसं की डिस्कस अबाउट, आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट द टॉपिक. रिटर्न बॅक द बुक, एंटर इन टू द रूम. दोन चुकीचे प्रिपोजिशन्स का वापरायचे? तर प्रिपोजिशन्स हे समजून घ्या. जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल त्याच्यासाठी व्हिडिओज आहे. प्लीज गो अँड चेक इट आउट. आणि तर करेक्ट वाक्य काय असायला हवं? डिस्कस म्हणजेच काय? तर तुम्ही त्याबद्दल चर्चा करणार, मग तो अबाउट कशाला बोलायचा? मी डिस्कस द टॉपिक. रिटन द बुक. रिटर्न म्हणजेच परत कर ना, मग परत रिटर्न बॅक म्हणायची गरज नाही. एंटर द रूम हे करेक्ट वाक्य आहे. एंटर इन टू द रूम कशाला? एंटर द रूम हे करेक्ट सेंटेन्स असायला हवं. मग आता हे का वापरायचे आणि का नाही वापरायचे याच्यासाठी तुम्ही प्रपोजिशन्स शिकून घ्या. मिस्टेक नंबर 8. रॉंग यूज ऑफ हॅबिच्युअल सेंटेन्सेस. जसं की ही इज गोइंग टू स्कूल एव्हरी डे. तो रोज शाळेत जातोय. म्हणजे हा सेंटेन्स असायला हवं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये.
जेव्हा तुम्ही इज गोईंग म्हणता ना, तेव्हा ते सांगतं की आत्ताच्या टाइममध्ये, करंट टाइममध्ये ते जात आहे, पण तसं नाहीये, तो रोज जातोय ना. पण तुमचं वाक्य असं असायला हवं, ही गोज टू स्कूल एव्हरी डे. चला तर मग इथून पुढे या मिस्टेक्स करू नका. आणि मिस्टेक नंबर 9, जेंडर कन्फ्युजन. एक किस्सा सांगते. मी जेव्हा कॉलेजला होते, आमच्या एक मॅम होत्या, त्या ना आपण चुकीचं किंवा बरोबर उत्तर दिलं ना की त्या बोलायच्या क्लॅप फॉर ही, क्लॅप फॉर शी. ऐकायला जेवढं इरिटेटिंग वाटायचं ना, कधी कधी असं उठून बोलावं असं वाटायचं की मॅम तुम्ही चुकीचं बोलताय, पण कधी माझी हिंमत झाली नाही कारण की त्या टीचर होत्या. पण हां, तुम्ही या मिस्टेक्स करू नका, कारण ते खूप खराब इम्प्रेशन देतं. सो जेव्हा तुम्ही फिमेल्सबद्दल बोलताय तेव्हा प्रोनाऊन्स हर आणि शी याच्या हे 2 प्रोनाउन्स वापरले जातात. आणि जेव्हा तुम्ही मेल्सबद्दल म्हणजे पुरुषांबद्दल बोलत आहात तेव्हा तुम्ही ही आणि हिम या प्रोनाउन्सचा वापर करायचा. प्रोनाउन्स समजून घ्या, मिस्टेक्स करू नका, खूप खराब इम्प्रेशन पडतं. आता एक उदाहरण घेऊन आपण ते क्लिअर करू. तर माय मदर ही इज कुकिंग. आता मदर काय आहे, फिमेल आहे, स्त्रीलिंग आहे. मग हिला काय यायला हवं, माय मदर शी इज कुकिंग. ठीक आहे, इथून पुढे या मिस्टेक्स करू नका. मिस्टेक नंबर 10, लिटरल ट्रान्सलेशन ऑफ मराठी फ्रेजेस. म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे माझं डोकं खाऊ नकोस, डोंट इट माय हेड. माझं डोकं खाऊ नकोस असा इंग्रजीत लिटरल ट्रान्सलेशन केला तर लोक हसतील, जसं मी आता हसले माझ्याच वाक्यावरती. मग तुम्हाला काय बोलायला हवं, अर्थ समजून घ्या. आपण फ्रेजेसला जसंच्या तसं ट्रान्सलेट करत नाही. माझं डोकं खाऊ नकोस म्हणजे आपला काय अर्थ आहे की मला त्रास देऊ नकोस. मग तुम्ही बोलू शकता डोंट इरिटेट मी किंवा स्टॉप बॉदरिंग मी. चला तर मग क्विक रिकॅप घेऊयात, रिव्हिजन करू. तर ओव्हर यूज ऑफ ओनली, सारखं ओनली वापरायचं नाही. मायसेल्फचं कन्फ्युजन क्लिअर झालं आहे. मायसेल्फ हा शब्द इंग्रजीमध्ये बोलूच नका कारण की ते एक्सेप्टेबलच नाही आहे. तर वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करू नका. रॉंग टेन्स जास्त करून अंडरस्टँड या शब्दासोबत वापरू नका. अंडरस्टँडिंग ते नॉन कंटिन्युअस वर्ब आहे, आय एन जीचा वापर करू नका. आता ओनली विथ टाईम, सारखं ओनली वेळेनुसार नाही वापरायचं. आत्ताच आले तर जस्ट नाव बोला, पुरेसं आहे. प्रपोजिशन्स एरर्स करू नका, कुठेही टू, इनटू वापरू नका. हॅबिच्युअल सेंटेन्सेस एरर जे तुम्हाला समजले असतील ते करू नका. जेंडर मिक्सअप करायचं नाही. माणसांसाठी पुरुषांसाठी वेगळे प्रोनाउन्स आहेत आणि स्त्रियांसाठी वेगळे प्रोनाउन्स आहेत, ते मिक्सअप करू नका. आणि लिटरल फ्रेजेस ट्रान्सलेशन करायचं नाही. चला आता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही यापैकी किती चुका करत होता. हे फ्रेंड्स, जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक थम्सअप द्या, सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक आठवड्यात आपण मराठी इंग्लिश लर्निंग व्हिडिओज टाकत असतो. आणि शेवटी एकच मंत्र आहे, मेक मिस्टेक्स, लर्न फ्रॉम द मिस्टेक्स अँड स्पीक स्मार्ट. ओके देन, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.